पण भद्रा, तू सांगतोय ना साप निघून गेलाय. हे बघ, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, तूही ठेव. हो हो, पण तू कॉन्फिडेंटली कुठे म्हणाला की साप नाहीये? तू 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 परत आला तर आपल्या घरामध्ये, किंवा तो आपल्या घरातून गेलाच नसेल तर? पुरे, सापाचा विषय आता नकोय मला. त्या भद्रा मॅडम एवढ्या का घाबरतात रे सापाला? कधी कधी जरा जास्तच रिॲक्ट करतात त्या. असं नाही वाटत का तुला? का असतो एकेकाचा स्वभाव. कदाचित त्या सापाला जास्त भीत असतील म्हणून जास्त घाबरले असतील. हा, असू शकतं. ए, मागे काय बघतोस? पुढे बघ. असं का बघतोस माझ्याकडे? आणि तू मिरर कसा सेट केलास? चुकीचा सेट केलास तू. येतच सेट आहे ना, कुठे काय चुकीचं आहे? बरोबर आहे. शिवा, मी पण गाडी चालवते हा. मला माहिती आहे मिरर कसं सेट करायचं ते. ते आरसा जरा ढिला झाला ना, म्हणून जरा हल्ला असेल. मी करतो सेट. मागचं नीट दिसायला पाहिजे बाबा. त्या शक्तीला साप दिसला म्हणजे साप नक्कीच घरात आला होता. पण राहून राहून मला एक प्रश्न पडतो. इतक्या वर्षात या घरात एक साधी पाल सुद्धा शिरू शकली नाही, त्या साप कुठून आला? नक्कीच ही आदिशक्तीचीच एक खेळी आहे. प्लीज तुम्ही अगं, एवढं दचकायला काय झालं? Shit. अच्छा, अजूनही त्या सापाचा विचार करतेस? हो प्रिन्स, तो साप या घरातून गेलेला नाहीये. तो अजूनही घरातच आहे. आपल्याला सावध राहायला लागणार आहे प्रिन्स. हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस. याआधी जेव्हा जेव्हा आदिशक्तीने आपल्याला चितपट करायचा प्रयत्न केलाय, तेव्हा तेव्हा चेटकोबानी आपली साथ दिली आहे आणि आपल्याला वाचवलंय. नाहीतर त्या सापाने, त्या बैलांनी आपला कधीच नायनाट केला असता. बरोबर आहे. उलट तू असा विचार कर, तो साप स्वतःचं मरण घेऊन इथे आलाय. त्यांनी फणा काढला रे काढला. चेटको